आईला रे ही कामच संपनात काय नाही. हॅलो ना पब्लिक, काय करायचं माहिती का? ह्याच्या रॅक बनवल्यात ना, तर त्या शिवून घ्यायच्या. मग त्याच्यामध्ये आपण 2-3 प्रकार करणार आहोत. पहिले तर ही जी कोंबड जाळी म्हणतात याला, पातळ असते खूप, तर ती लावून घेणार आहोत. एक प्रकारे आपला प्रयोगच आहे असं समजा. कारण की एकीकडे आपण वाघूर म्हणतात म्हणजे जाळी असते ती लावणार आहोत, आणि काही यांना ना ही कोंबड जाळी लावणार आहोत. मग काय, 2-4 सवंगड्यांना घेतलं सोबत, आणि मग काय आपलं काम. एवढंच येतं आपलं. असो, ते मात्र त्यांचं काम करत होते. मी आपला फक्त त्यांना सांगत होतो की काय कसं याच्यामध्ये. कारण की जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो ठेंगा वाजे. ती म्हण काय उगच नाही बनवली, कदाचित माझ्यासाठीच असावी. कारण की मला जे जमतंय ते मी यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवू शकत, आणि यांना जे जमतंय ते मी करण्याचा प्रयत्नही करणार नाही. ते मात्र एकदम बरोबर ताणून वगैरे घेऊन ना एकदम परफेक्टमध्ये हे करत होते. हे पहा, दिसते का जाळी एकदम ताणून वगैरे आली आहे. आणि याने काय आपल्याला फायदा होणार की हवा वगैरे खेळती राहणार आहे, जेणेकरून ना पाला नंतर सुकून जाणार आहे आरामामध्ये. पण पाला सुकण्यामागचं कारण ते नंतरच सांगेल तुम्हाला. पहिलं हे तर बघा नक्की करतोय तरी काय मी. तर आता रॅक ज्या आहेत ना त्या आपल्या एवढ्या झाल्या आहेत. रात्रीच्या याच्यामध्ये नाईट ड्युटी होते आमची, जवळपास 4 वाजवले पहाटेच्या आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी पण मग सकाळी या 2 बाबांना बोलवलं आणि त्यांच्याकडून एक रॅक पूर्ण शिवून घेतली. एक साईड तरी आपली पूर्ण व्हायला पाहिजे होती, कारण की आपली बॅच आणणार आहोत आपण लवकरच. मग त्याच्यासाठीचाच ही जरा घाई करतोय आपण. बाकीच्या रॅकही घेऊ शिवून, पण त्याला टाईम आहे, हळूहळू तेही होऊन जाईल. हरकत नाही आहे. आपले दिवस जसे जसे पुढे जात आहेत ना, तसं माझी धाकधूक वाढली आहे.